आपण 9th स्टँडर्ड जॉग्राफी लेसन नंबर 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा हा पाठ पाहणार आहोत. याआधी आपण जॉग्राफीचे 1 to 6 लेसन्स पाहिलेले आहेत. आता आपण पाहतोय लेसन नंबर 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा. आता पहिल्यांदा आहे थोडे आठवूया म्हणजे याआधी आपण याआधीच्या इयत्तांमध्ये हे अभ्यासलेलं आहे. आता आपण तेच थोडं आठवूया. त्यामध्ये पहिलं आहे जागतिक प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. तर जागतिक प्रमाण वेळ ही 0° रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरून ठरवली जाते आणि त्यालाच ग्रीनिश रेखावृत्त असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं आहे भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. तर भारताची प्रमाण वेळ ही 82.5° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. कोणत्या रेखावृत्तावरून. तर 82.5° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. ओके. आता आपण हे सगळं आठवलं. आता आपण शेवटचा प्रश्न आठवूया. तो म्हणजे जागतिक प्रमाण वेळ व भारताची प्रमाण वेळ यामध्ये किती वेळेचा फरक आहे. तर जागतिक प्रमाण वेळ आणि भारताची प्रमाण वेळ यामध्ये 5.5 तासांचा फरक आहे. म्हणजे जागतिक प्रमाण वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ ही 5.5 तास पुढे आहे. ओके. तर आता आपण सांगा पाहू या पॅटर्नमध्ये येऊया. आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री 2016 या वर्षाला निरोप दिला आणि 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले. असेच जगातील इतर देशातही 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. खाली दिलेल्या काही देशातील शहरांमध्ये भारताची प्रमाण वेळेनुसार कोणत्या वारी आणि किती वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले याचा तक्ता दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा व त्याखाली जे प्रश्न विचारले आहेत तर त्याची उत्तरं भारतीय प्रमाण वेळेनुसार लिहा. तर एक सूचना आहे ती म्हणजे या पाठामध्ये आवश्यकतेनुसार घड्याळी वेळ 24 तासांच्या अनुषंगाने दिलेली आहे. आता आपण या तक्त्याचा अभ्यास करूया. तर याच्यामध्ये आहे इंग्लंडमधील लंडनमध्ये रविवारी 5:30 या भारतीय वेळेनुसार 2017चे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जपानमधील टोकियोमध्ये शनिवारी 20:30 म्हणजेच आपण 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे 8:30 वाजता रात्रीचे 8:30 वाजता. त्यानंतर आहे अमेरिकेचे संयुक्त संस्थाने न्यूयॉर्क. तर या शहरामध्ये वार होता रविवार आणि भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे वेळ होती 10:30 वाजता. त्याच्यानंतर आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने बाकेरबेट. तर याच्यामध्ये वार आहे रविवार आणि वेळ आहे 17:30 म्हणजेच 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे 5:30 वाजता. त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया सिडनी. शनिवारी साजरा करण्यात आला होता. वेळ होती 18:30 म्हणजे 18:30 म्हणजेच 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे 6:30 वाजता. त्यानंतर आहे न्यूझीलंड म्हणजे न्यूझीलंडमधीलच आहे ऑकलँड. तर याच्यामध्ये शनिवारी 16:30 म्हणजेच 4:30 नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं. त्यानंतर आहे सामोआ बेट अपिया. तर याच्यामध्ये वार आहे शनिवार आणि वेळ आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार 15:30 म्हणजेच 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे 3:30 म्हणजे 3:30. त्यानंतर आहे तुवालू फुनाफुती बेट आहे आणि त्याच्यावरती वार आहे शनिवार आणि भारतीय वेळाप्रमाणे वेळ आहे 17:30 म्हणजेच 12 तासाच्या घड्याळाप्रमाणे आहे 5:30 वाजता. तर अशा प्रकारे हा तक्ता होता. तर याच्यामध्ये खाली एक प्रश्न आहे ते म्हणजे जगात सर्वप्रथम सन 2017 या नवीन वर्षाचे स्वागत करणारे ठिकाण कोणते आणि त्या ठिकाणी त्यावेळेला कोणता वार होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे समोआ बेट अपिया. तर समोआ बेटावरील जो अपिया आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम 2017चं स्वागत करण्यात आलं होतं. कारण येथे शनिवारी दुपारी 3:30 वाजता स्वागत करण्यात आलं होतं भारतीय वेळेप्रमाणे. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न कोणत्या ठिकाणी सन 2016ला सर्वात उशिरा निरोप देण्यात आला होता. तर USAचं बाकेर बेट हे जे आहे तर इथे 2016ला सर्वात उशिरा निरोप देण्यात आला होता. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न त्या ठिकाणी सन 2017चे स्वागत कोणत्या वारी करण्यात आले होते. तर येथे सन 2017चे स्वागत हे रविवारी करण्यात आलेले होते. उत्तर आहे रविवार. सिडनी आणि लंडन येथील वारामध्ये फरक का पडला असावा. सिडनी येथे नवीन वर्षाचे स्वागत झाले तेव्हा भारतामध्ये शनिवार होता आणि लंडनमध्ये जेव्हा नवीन वर्षाचे स्वागत झाले तेव्हा भारतामध्ये होता रविवारी. तर सिडनी शहर भारताच्या पूर्वेकडे असल्याने तेथील वेळ नेहमी पुढे असते आणि लंडन शहर हे भारताच्या पश्चिमेकडे असल्यामुळे तेथील वेळ नेहमी मागे असते.
आणि वेळेतील या फरकामुळेच सिडनी व लंडन येथे नवीन वर्षाचे जे स्वागत आहे तर त्यावेळेस भारतातील वारामध्ये फरक पडला असावा. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आहे, करून पहा. मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता इतर वेगवेगळ्या रेखावृत्तांवर वेळ काय असेल हे समजण्यासाठी दिलेला तक्ता पूर्ण करा. एकाच वेळी वेगवेगळ्या रेखावृत्तांवर भिन्न भिन्न वेळ असते. उदाहरणार्थ 0° रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी 60° पश्चिम रेखावृत्तावर 8 वाजले असतील व 60° पूर्व रेखावृत्तावर 16 वाजलेले असतील. तर या वेळांची नोंद मीनल आणि सुनीलने घ्यायची ठरवलेली आहे. सोबत एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीची मदत घ्या आणि वर्गात चर्चा करा, प्रश्नांची उत्तरे द्या. आणि 7.1 जी आकृती आहे तर त्यामध्ये चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. आधी आपण या चौकटी भरून घेऊ. तर आता या चौकटींमध्ये अ तक्ता जो आहे तर तो मीनलसाठी आहे आणि ब तक्ता आहे सुनीलसाठी. तर याच्यामध्ये सुनील आणि मीनल यांनी 0° रेखावृत्तावरून पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास गुरुवारी दुपारी 12 वाजता निघाले होते, सुरुवात केली होती आणि प्रवासादरम्यान 180° रेखावृत्तावर ते एकमेकांना ओलांडून पुढे गेले. जेव्हा सुनील प्रवास करून पुन्हा 0° रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटले की आता शुक्रवार सुरू आहे आणि मीनल ज्या वेळेला 0° रेखावृत्तावर परत आली तेव्हा तिला वाटले की आता बुधवार सुरू आहे. मग त्यानुसार आपला तक्ता पूर्ण करायचा आहे आणि खाली हे जे प्रश्न दिलेले आहेत 4 प्रश्न यांची उत्तरे लिहायची आहेत. तर आता आपण पाहूया. दोघंही दुपारी 12 वाजता गुरुवारी निघाले होते 0° रेखावृत्तावरून, मीनल आणि सुनील दोघंही. तर त्यानंतर जेव्हा ते 30° पश्चिमेकडे गेले तेव्हा सकाळी 10 वाजले, म्हणजेच गुरुवारी सकाळी 10 वाजले होते. आणि जेव्हा ती मीनल जी आहे ती 60° पश्चिमेकडे गेली तेव्हा गुरुवारी सकाळचे 8 वाजले होते. जेव्हा 90° पश्चिमेकडे गेली तेव्हा गुरुवारच होता आणि सकाळचे 6 वाजले होते. पुन्हा जेव्हा ती 120° गेली पश्चिमेकडे तेव्हा गुरुवार होता आणि पहाटे 4 वाजले होते. आणि जेव्हा 150° पश्चिमेकडे गेली तेव्हा गुरुवार होता आणि रात्रीचे 2 वाजले होते. पुन्हा 180° गुरुवार होता आणि रात्रीचे म्हणजे मध्यरात्रीचे 24 वाजले होते, म्हणजेच मध्यरात्रीचे 12 वाजले होते. त्यानंतर 150° पूर्व होतं आणि तेव्हा वार चेंज झाला, बुधवार झाला आणि रात्रीचे 22 वाजले होते. ओके, म्हणजेच रात्रीचे 10 वाजले होते. त्यानंतर आहे 120° पूर्वेकडे गेली ती तेव्हा बुधवार होता आणि रात्रीचे 20 वाजले होते. त्याच्यानंतर रात्रीचे 20 म्हणजेच रात्रीचे 8 वाजले होते. त्यानंतर 90° पूर्वेकडे गेली तेव्हा बुधवार होता आणि सायंकाळचे 18 वाजले होते, म्हणजेच 6 वाजले होते. त्यानंतर 60° पूर्वेकडे गेली तेव्हा बुधवार होता, दुपारचे 16 वाजले होते, म्हणजेच दुपारचे 4 वाजले होते किंवा सायंकाळचे 4 वाजले होते. त्यानंतर 30° पूर्वेकडे गेली, बुधवार होता, तेव्हा दुपारचे 14 वाजले होते, म्हणजे दुपारचे 2 वाजले होते. आणि त्यानंतर ती जेव्हा ग्रीनिचवरती आली तेव्हा बुधवार होता आणि मध्यान्ह होता, म्हणजेच 12 वाजले होते, दुपारचे 12 वाजले होते. तर अशा प्रकारे मीनलचा प्रवास होता. आता आपण सुनीलच्या नोंदी पाहूया. तर सुनील देखील 0° रेखावृत्तावरून म्हणजे ग्रीनिचच्या रेखावृत्तावरून गुरुवारी निघाला होता दुपारी 12 वाजता. त्यानंतर जेव्हा तो 30° पूर्वेकडे गेला तेव्हा गुरुवारी दुपारी 14 वाजले होते, म्हणजेच दुपारचे 2 वाजले होते. त्यानंतर 60° पूर्वेकडे गेला तेव्हा गुरुवार होता आणि दुपारचे 16 वाजले होते, म्हणजेच 4 वाजले होते. त्यानंतर तो 90° पूर्वेकडे गेला, गुरुवार होता, सायंकाळचे 18 वाजले होते, सायंकाळचे 18 म्हणजेच 6 वाजले होते. त्यानंतर आहे 120° पूर्वेकडे जेव्हा तो गेला तेव्हा गुरुवार होता आणि रात्रीचे 20 वाजले होते, म्हणजेच रात्रीचे 10 वाजले होते, रात्रीचे 8 वाजले होते. त्यानंतर जेव्हा तो 150° पूर्वेकडे गेला तेव्हा गुरुवार होता आणि रात्रीचे 10 वाजले होते, म्हणजे रात्रीचे 22 वाजले होते. आणि जेव्हा तो 180° आला तेव्हा गुरुवार होता आणि मध्यरात्रीचे 24 म्हणजेच 12 वाजले होते, रात्रीचे 12. त्यानंतर जेव्हा तो 150° पश्चिमेकडे गेला तेव्हा शुक्रवार होता आणि रात्रीचे 2 वाजले होते. त्यानंतर जेव्हा तो 120° पश्चिमेकडे गेला तेव्हा शुक्रवार होता आणि पहाटेचे 4 वाजले होते. 90° पश्चिमेकडे देखील शुक्रवार होता आणि सकाळचे 6 वाजले होते. 60° पश्चिमेकडे शुक्रवार होता आणि सकाळचे 8 वाजले होते. 30° पश्चिमेकडे शुक्रवार आणि सकाळचे 10 वाजले होते. आणि 0° ग्रीनिच रेखावृत्तावर जेव्हा तो आला तेव्हा शुक्रवार होता आणि दुपारचे 12 वाजले होते. तर अशा प्रकारच्या काही त्याच्या नोंदी होत्या. तर त्यानंतर प्रश्न आहे की अ तक्ता पूर्ण केल्यानंतर मूळ रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच येथे कोणता वार आला होता. तर जेव्हा अ तक्त्यामध्ये मीनलने जेव्हा पूर्ण केले की प्रदक्षिणा तेव्हा तिथे बुधवार आला होता. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे
ब तक्ता पूर्ण केल्यावर मूळ रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच येथे कोणता वार आला होता? तर ब तक्ता सुनीलने कंप्लीट केला होता आणि सुनीलने जेव्हा ब तक्ता पूर्ण केला आणि तो मूळ रेखावृत्तावर आला म्हणजेच ग्रीनिच येथे आला तर तेव्हा शुक्रवार आला होता. त्यानंतर दोघेही एकाच ठिकाणी असून देखील वेगवेगळे वार अनुभवत होते. असे का घडले होते? तर दोघांनीही आपापल्या परीने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि तो प्रवास करत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली होती. आता ही वाररेषा ओलांडल्यास प्रवासाच्या दिशेनुसार वार बदलत जातो. आता मिनलने बुधवारचा म्हणजेच पुढचा वार कोणता आहे? बुधवारच्या पुढचा वार ते गुरुवार आहे आणि सुनीलने शुक्रवारच्या आधीचा वार म्हणजेच गुरुवार असं धरणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे दोघेही एकाच ठिकाणी असून देखील वेगवेगळे वार अनुभवत होते. म्हणजे त्यांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तेव्हा त्यांनी आपल्या वारामध्ये बदल करायला हवा होता. म्हणजे सुनीलने बुधवारचा पुढचा वार कोणता आहे तर गुरुवार पकडायला हवा होता. मिनलने बुधवारचा पुढचा वार कोणता आहे तो गुरुवार पकडायला हवा होता आणि सुनीलने शुक्रवारच्या मागचा वार म्हणजेच गुरुवार पकडायला हवा होता. जेव्हा ते दोघांनी असे व्यवस्थित वार पकडले असते तर त्यांचा असा गोंधळ झाला नसता. आता हा उपक्रम करताना एकूण किती वार आले होते? तर हा उपक्रम करताना स्टार्टिंगला होता गुरुवार, त्यानंतर बुधवार आणि शुक्रवार असे 3 वार आले होते. त्यानंतर आता आपण आलो आहोत पेज नंबर 59 वरती. त्याच्यामध्ये आहे भौगोलिक स्पष्टीकरण. तर असं का झालं किंवा हा गोंधळ कशामुळे झाला, मग हा गोंधळ होऊ नये म्हणून काय उपाययोजना केलेल्या आहेत, त्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय आहे, ती कशी ठरवली आहे, त्याचा आपल्यासाठी काय वापर होतो, हे सगळं आता आपण पाहायला सुरुवात करणार आहोत. तर पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय होणे, सूर्यास्त म्हणजे सूर्याचं अस्त होणे. तर या सगळ्या नैसर्गिक घटना आहे, त्या निसर्गाच्या नियमानुसार चालत राहतात, त्या कधी थांबत नाहीत किंवा त्या चालवणं आपल्या हातामध्ये नसतं. ही नैसर्गिक घटना आहेत, त्या निसर्गाप्रमाणे चालत राहतात. तर पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवाने आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केलेली आहेत. कालमापन पद्धती म्हणजे काय? तर 1 वर्ष असते, 1 महिना असतो, 1 दिवस असतो, एका दिवसामध्ये 24 तास असतात. मग त्या 24 तासांमध्ये परत 12 तासांचे गॅप केले आहेत. मग एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, एका दिवसामध्ये 60 मिनिटं असतात. तर हे सगळे कालमापनाच्या पद्धती आहेत. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळी तयार केलेली आहे. वृत्तजाळी म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची एक जाळी आहे, ती आपण इयत्ता 6वीमध्ये अभ्यासली होती. तर त्या वृत्तजाळीतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी यांची सांगड घातली. म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात, म्हणजे तिला 1 दिवस लागतो. आता पृथ्वी एक परिवलन पूर्ण करते म्हणजेच किती? 360 अंश. तिला 360 अंश स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 24 तासांचा कालावधी लागतो आणि यालाच आपण काय म्हणतो? एक परिवलन पूर्ण केले. तर पृथ्वी परिवलन करते वेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, म्हणजेच पश्चिम दिशा इकडे आहे, पूर्व दिशा इकडे, तर ती इकडून इकडे अशी फिरत असते. ओके, हे लक्षात घेऊन सुनीलच्या प्रवासाचा विचार करू. आता आपण सुनील आणि मिनलची ही जी ॲक्टिव्हिटी होती तर ती का केली तर याचा अभ्यास आता आपण पुढे करणार आहोत. तर सुनील जो आहे तो पूर्वेकडे जात आहे, त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ पुढे गेली आहे. उदाहरणार्थ 90 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार संध्याकाळचे 6 वाजले असतील. सुनील तसाच पूर्वेकडे जात राहिल्यास 180 अंश रेखावृत्तावर सुनीलच्या मते गुरुवारचे रात्रीचे 12 वाजले असतील. त्याचा प्रवास पुढे चालूच राहिल्याने त्याच्या मते 180 अंश रेखावृत्तानंतर शुक्रवार सुरू होईल आणि 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी शुक्रवारचे 6 वाजले असतील. तर पृथ्वी प्रदक्षिणानंतर जेव्हा सुनील ग्रीनिच रेखावृत्तावर येईल आणि मिनलला भेटेल तेव्हा तिथे कोणता असेल? शुक्रवार असेल आणि मध्याह्न म्हणजे किती वाजले असेल? दुपारचे 12 वाजले असेल सुनीलच्या मते. आता आपण मिनलचं मत पाहूया. तर आता मिनलच्या प्रवासाचा विचार करताना ती वेगवेगळ्या रेखावृत्तावरून जसजशी पश्चिमेकडे ती कुठे जात होती ती पश्चिमेकडे जात होती आणि सुनील कुठे जात होता? सुनील हा पूर्वेकडे जात होता. ओके, तर ती जसजशी रेखावृत्तावरील वेळ पश्चिमेकडे जात होती तेव्हा काय होत होतं? वेळ मागे जात होती. उदाहरणार्थ 30 अंश पश्चिम या रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 10 वाजले असतील, तर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी गुरुवारी सकाळचे 8 वाजले असतील आणि त्याच वेळी 180 अंश रेखावृत्तावर रात्रीचे 12 वाजले असतील. मिनल तशीच पुढे गेली तर 90 अंश पूर्व रेखावृत्तावर त्याच वेळी बुधवारी संध्याकाळचे 6 वाजले असतील. जेव्हा ती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा ग्रीनिच रेखावृत्तावर येईल तेव्हा तिच्या मते त्यावेळी काय असेल? बुधवारची दुपार असेल, म्हणजेच बुधवारची मध्याह्न झालेली असेल, बुधवारी दुपारचे 12 वाजले असतील. आता सुनील आणि मिनल यांच्यात पुन्हा भेट झाल्यावर वाद होतो, कारण मिनलच्या मते
ग्रीनिच रेखावृत्तावर बुधवारची वेळ आहे आणि सुनीलच्या मते ग्रीनिच रेखावृत्तावर शुक्रवारी मध्याह्नाची वेळ आहे. मग गुरुवार कुठे गेला असा प्रश्न निर्माण होतो. तर अशा प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आपण काहीतरी उपाययोजना केली आहे. आता ती काय आहे त्याचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत. तर या वारांचा जो गोंधळ आहे, इकडे शुक्रवार आहे, इकडे गुरुवार आहे किंवा बुधवार आहे, मग गुरुवार कुठे गेला हा जो काही गोंधळ झालेला आहे तर यावर एक उपाय आहे. आता तो काय उपाय आहे तर तो आपण पाहतोय. तर 180 अंश रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते. म्हणजे आता आपण 180 अंश रेखावृत्त कुठे आहे ते आपण पाहूया. तर हे जे 180 अंश रेखावृत्त आहे हे स्ट्रेट आहे. तर हे ओलांडताना म्हणजे इकडून इकडे जाताना किंवा इकडून इकडे जाताना काहीतरी काळजी घ्यावी लागते. तरच हा जो वारांतील गोंधळ आहे यावरती काय होतो उपाय मिळू शकतो. कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त 12 तासांच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात आणि शेवटही 180 अंश रेखावृत्तावर होतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना खालील बाबी विचारात घेतली. आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे तर ती आखताना आपण खालील बाबी विचारात घेतो. आता त्यामधील पहिली बाब आहे ती म्हणजे प्रवासाची दिशा. आता आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतोय की पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतोय यावर देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा आपल्याला ओलांडावी लागते की नाही ओलांडावी लागत यावरून देखील वार बदलायचं की नाही हे ठरतं. त्यानंतर आहे दुसरं ते म्हणजे चालू असलेला वार व दिनांक. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे जपानकडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना आहे तोच वार व 30 तारीख ग्राह्य धरावी लागते. म्हणजेच जर गुरुवार असेल आणि 25 डिसेंबर असेल तर अमेरिकेकडे देखील गुरुवार आणि 25 डिसेंबरच आपल्याला ग्राह्य धरावं लागणार. आणि हे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 63 वरती जो नकाशा दिला आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय वाररेषा देखील दिलेली आहे, त्याद्वारे समजून घेऊ शकतो. त्यानंतर आहे या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना वार व तारीख 1 दिवसाने पुढे न्यावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर ग्राह्य धरावा लागतो. आकृती 60.2 व खालील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होते. आता अजून एक उदाहरण आहे त्याचसारखं आहे ते म्हणजे शामराव जपान कुठे आहे तर आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे. तर आपण आकृती 60.2 पाहतच हा प्रश्न वाचूया. तर शामराव जपानकडून म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे. ओके, तर पश्चिमेकडून 1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता म्हणजेच 1 तारखेला दुपारी 1 वाजता अमेरिकेला जायला निघालेले आहेत आणि अमेरिका कुठे आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे आहे. म्हणजेच शामराव हे पश्चिम गोलार्धातून पूर्व गोलार्धामध्ये चाललेले आहेत. ते 24 तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख वार पाहिला असता तेथे सोमवार 1 तारखेचे दुपारचे 13 वाजले होते. म्हणजेच दुपारचा 1 वाजला होता. तर हे असं का झालं तर शामराव हे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतात. पश्चिमेकडे 1 वार पुढे असतो आणि पूर्वेकडे काय असतं 1 वार मागे असतो. म्हणजे इकडे +1 आणि इकडे -1 असं आपण लिहून लक्षात ठेवू शकतो. तर त्यानंतर पुन्हा शामराव जे आहे तर ते 5 तारखेला शुक्रवारी दुपारी 12 वाजता अमेरिकेकडून म्हणजेच पूर्वेकडून कुठे निघाले आहेत पश्चिमेला निघालेली आहेत. कुठे जपानमध्ये निघालेली आहेत. तर ते 24 तासांचा प्रवास करतात आणि जपानला पोहोचतात. तर तेव्हा तेथील विमानतळावर तारीख व वार पाहिले असता शनिवार 6 तारखेचे दुपारचे 12 वाजलेले असतात. म्हणजे इथे काय झालेलं आहे 1 वार वाढलेला आहे. इकडे किती होतं 5 तारीख होतं, इकडे गेल्यानंतर किती झाले 6 तारीख झाली. म्हणजे पश्चिमेकडच्या गोलार्धामध्ये किंवा पश्चिमेकडे प्रवास करताना 1 वार आपल्याला वाढवावा लागतो, 1 वार पुढचा घ्यावा लागतो आणि पूर्वेकडे प्रवास करताना आपल्याला 1 वार कमी करावा लागतो म्हणजेच आधीचा वार घ्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो तर पूर्वेला संपतो. असं का तर आपण आधीच पाहिलं तर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. म्हणजेच पृथ्वीचा जो पश्चिमेकडील भाग आहे तो सूर्याची किरणे जे आहेत तर त्यांच्याकडे आधी येणार आहे. कारण पृथ्वी कशी फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. मग सूर्याच्या दिशेने पृथ्वीचा जो पश्चिमेकडील भाग आहे तो आधी येणार आहे आणि पूर्वेकडील भाग नंतर येणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर जेव्हा दिवस होतो तेव्हा आधी पश्चिमेकडे होतो आणि पूर्वेकडे तो संपतो. 180 अंश रेखावृत्तावर बरोबर रात्री 12 वाजायच्या क्षणी एकच वार असतो. तेथून पूर्वेकडे म्हणजेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने USA, चिली इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा क्षण असतो. तर तेथून पश्चिमेकडे म्हणजे जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल तर इत्यादी देशांच्या दृष्टीने तो वार काय होतो सुरू होत असतो.
आता असा प्रश्न पडतो की 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व्यवहार का बदलत नाही आणि ही आंतरराष्ट्रीय वाररेषा कशासाठी हवी आहे, तिचं महत्त्व काय आहे, तिचा उपयोग काय आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा. आपला 24 तासांचा दिवस हा मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक ठिकाणी मध्यरात्र वेगवेगळ्या वेळी होत असते. आता पृथ्वी कशी आहे, गोल आहे. तर पृथ्वी गोल असल्याने प्रत्येक ठिकाणच्या पूर्वेला कोणत्या ना कोणतेतरी ठिकाण असतेच. या पूर्वेकडील ठिकाणी आता पूर्वेकडे कोणते ठिकाण आहे, तर या पूर्वेकडील ठिकाणी दिवसाची सुरुवात सर्वात अगोदर कोठे होते, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी सन 1884 मध्ये वॉशिंग्टन येथे अमेरिकन प्रोफेसर डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली जगातील बहुतेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय वाररेषा निश्चित केली. ही रेषा ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस असल्याने 180 अंश रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढलेली आहे. ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे. आता ही रेषा ओलांडून जेव्हा आपण पश्चिमेकडे जाणार तेव्हा आपण एक वार पुढे पकडणार, एक तारीख पुढची पकडणार आणि जेव्हा आपण ही रेषा ओलांडून पूर्वेकडे जाऊ तेव्हा आपण एक वार मागचा पकडणार आहोत आहे त्या वारापेक्षा आणि एक दिनांक देखील मागची पकडणार आहोत आहे त्या दिनांकापेक्षा. आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे तर ती कोणत्या प्रदेशातून गेलेली आहे किंवा ती कोणत्या खंडावरून कोणत्या सागरावरून गेलेली आहे ते आता आपण पाहूया. तर आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून येण्याचा प्रयत्न केला आहे. आता पॅसिफिक महासागरातूनच का तर आपण पाहूया. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून नेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख सारखी बदलावी लागली असती. पूर्व बाजूला असणाऱ्या व्यक्तींना एक वार घ्यावा लागला असता, पश्चिम बाजूला असणाऱ्या व्यक्तींना दुसरा वार घ्यावा लागला असता आणि सारखा आपण पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना सारखा वार आपल्याला बदलावा लागला असता. आणि आता ही रेषा आपण काही जमिनीवरती काढलेली नाहीये किंवा ड्रॉ केलेली नाहीये, त्याच्यामुळे ही सारखी रेषा चालताना आपण ओलांडत राहणार आहोत. तर ही रेषा सारखी ओलांडली असती आणि आपल्याला त्यानुसार वारामध्ये तारखेमध्ये बदल करावा लागला असता आणि दिनदर्शिकेनुसार हा दिवस केव्हा बदलला हे देखील आपल्याला समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजेच ही 180 रेखावृत्तावर अगदी सरळ नाहीये आणि वारामध्ये असा गोंधळ होऊ नये, व्यक्तींचा असा गोंधळ होऊ नये म्हणून ही रेषा जी आहे ती कोणत्याही जमिनीवरून न आखता ही रेषा समुद्रावर म्हणजेच पॅसिफिक महासागरावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे जी पॅसिफिक महासागरातून गेलेली आहे तर ती 180 अंशावर सरळ नाहीये. तर ही रेषा काही ठिकाणी 180 अंशाच्या पूर्वेकडे आहे, काही ठिकाणी ती पश्चिमेकडे आहे किंवा ती काही ठिकाणी सरळ आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही रेषा सरळ दिसत नाही तर ती काही ठिकाणी वाकलेली दिसते. आता या आंतरराष्ट्रीय वाररेषेमध्ये काळानुसार अनेक वेळा बदल झालेले आहेत आणि शेवटचा बदल हा 2011 साली करण्यात आलेला होता. आंतरराष्ट्रीय वाररेषेचा जास्तीत जास्त भाग जो जास्तीत जास्त भाग आहे तो आपण इथे पाहू शकतो की 180 अंशावरून 180 अंशाचा रेखावृत्त आहे त्यावरून गेलेला आहे. आता ही आंतरराष्ट्रीय वाररेषा कशी आहे किंवा ती कशा प्रकारे कोणत्या सागरातून गेलेली आहे हे आपण पाहिलं. आता या वाररेषेचं महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. तर आंतरराष्ट्रीय विमानसेवा किंवा दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वारांच्या समायोजनाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडींच्या संदर्भामध्ये देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठरवता येते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते. आता आंतरराष्ट्रीय वाररेषेचा आणि हवाई वाहतुकीचा काय संबंध तर ते पाहण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी आपल्याला खाली एक हवाई जहाजाचं तिकीट दिलेलं आहे आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपण पाहूया. तर खाली दिलेल्या UA875 बोईंग 787-9 ड्रीमलिनर तिकिटाचे बारकाईने वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहिला प्रश्न आहे विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे. तर विमान कुठून चालले, विमान टोकियोमधून म्हणजे जपानमधून सॅन फ्रान्सिस्को इथे जाणार आहे. ओके, US मध्ये जाणार आहे. त्यानंतर आहे विमान प्रवासासाठी लागणारा वेळ किती आहे. तर इथे आपल्याला दिसते की ही विमान नॉनस्टॉप आहे आणि ती 9 तास 15 मिनिटे इतका तिला वेळ लागणार आहे.
त्याच्यामुळे ही विमान कुठेही न थांबता थेट प्रवास करणार आहे आणि त्यासाठी 9 तास 15 मिनिटे इतका वेळ लागणार आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, प्रवासाच्या आरंभस्थानी व गंतव्यस्थानी कोणता वार, दिनांक व वेळ दिलेली आहे. तर याचं आरंभस्थान कोणतं आहे, तर आपल्याला आधी आरंभस्थान दिलेलं आहे, तर ते आहे जपानमधील टोकियो हे प्रवासाचे आरंभस्थान असून प्रवास शुक्रवार दिनांक 1 एप्रिल रोजी जर रात्री 12:30 आहे तर तेव्हा स्टार्ट होणार आहे. शुक्रवार दिनांक 1 एप्रिल रात्री 12:30 वाजता हा प्रवास स्टार्ट होणार आहे, सुरू होणार आहे. आणि त्यानंतर संयुक्त संस्थांच्या कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्को हे प्रवासाचे गंतव्यस्थान आहे, म्हणजे तिथे उतरणार आहेत जे कोणी प्रवासी असतील ते. तर तिथे गुरुवार 31 मार्च रोजी 5:45 म्हणजे सायंकाळचे 5:45 हे विमान तेथे पोहोचणार आहे. कुठे? सॅन फ्रान्सिस्को येथे. त्यानंतर आहे चौथा प्रश्न, या तिकिटावर कोणती सूचना दिलेली आहे. तिथे आपल्याला सूचना दिसतीये या बॉक्समध्ये, येलो कलरचा बॉक्स आहे, तर याच्यामध्ये काय सूचना दिलेली आहे ते आता आपण पाहूया. तर या विमानाने प्रवास केल्याने तारखेत बदल होणार आहे अशी सूचना या तिकिटावर दिलेली आहे. प्लीज नोट दिस फ्लाईट इन्व्हॉल्व्स अ डेट चेंज. ओके, तर याचं मराठीमध्ये आहे, या विमानाने प्रवास केल्याने तारखेत बदल होणार आहे. त्याच्यानंतर आहे पाचवा प्रश्न, आता ही सूचना का दिली असेल, तर यामागचं कारण काय आहे. तर आरंभस्थानी ज्या तारखेला प्रवास सुरू होणार आहे त्या तुलनेत गंतव्यस्थानी पोहोचल्यावर तेथील स्थानिक तारखेत बदल होणार आहे आणि हे प्रवाशांना कळावे आणि त्यानुसार त्यांना वेळेचे नियोजन करता यावे यासाठी ही सूचना दिलेली आहे. आता हा प्रवास करताना विमान आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे का, आणि असल्यास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे ते आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडत आहे. तर याच्यामध्ये वेळेमध्ये तारखेमध्ये बदल होते, म्हणजे नक्कीच हे जे विमान आहे तर हे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे. पूर्व दिशेकडून प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरली जाते. या विमानाच्या प्रवासाचा आरंभ 1 एप्रिलला शुक्रवारी होणार आहे आणि प्रवासाचा शेवट हा मागील वारी म्हणजेच 31 मार्च गुरुवारीला होणार आहे. याचाच अर्थ विमान पूर्व दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे. आता तिकिटावरून तुम्हाला काय समजले, तर तिकिटावरून आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडल्यास तारखेत आणि वारामध्ये बदल होतो हे आपल्याला समजले आहे. तर इथे एक आहे, जरा डोके चालवा. आंतरराष्ट्रीय वाररेषेवरून तुम्ही कामचटका द्वीपकल्पावरून, हे जे आहे ते उत्तर गोलार्धामध्ये आहे, न्यूझीलंड येथे दक्षिण गोलार्धात प्रवास करत आहात. त्यावेळी उत्तर गोलार्धात 22 जूनचा सोमवार आहे. दक्षिण गोलार्धामध्ये गेल्यानंतर तेथे कोणता वार आणि दिनांक असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर उत्तर गोलार्धातील कामचटका द्वीपकल्प आणि दक्षिण गोलार्धातील न्यूझीलंड ही दोन्ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एकाच बाजूस म्हणजे पश्चिमेकडे येतात. त्यामुळे कामचटका येथून न्यूझीलंडला जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागणार नाही. म्हणूनच उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धामध्ये प्रवास करूनही तारीख व वार बदलणार नाही. दक्षिण गोलार्धात न्यूझीलंडला पोहोचू तेव्हा तेथेही 22 जून सोमवार